जय हिंद मित्रांनो, कधी कधी ड्युटीमधून वेळ मिळत नाही, परंतु आज ड्युटीमधून थोडा वेळ मिळाला तर म्हटलं चला एक व्हिडिओ बनवून टाकूया 2026च्या विद्यार्थ्यांसाठी. 2026 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आलेले एसएससीजीडी मध्ये ते नक्कीच रिझल्टची वाट बघत असेल. खूप त्यांना आतुरता असेल की कधी आमची कट ऑफ लागते फिजिकलसाठी. जसे की मित्रांनो, मला हे 2021 मध्ये आतुरता होती. ज्या टायमाला मी भरती झालो त्या टायमाला तुमच्या सारखेच व्हिडिओ बघत होतो आणि अनेक इन्फॉर्मेशन गोळा करत होतो की रिझल्ट कधी येईल. मित्रांनो, एसएससीजीडीचा हा जो रिझल्ट आहे हा थोडा लेट होऊ शकतो. 2026 ची जी तुमची कट ऑफ आहे ती लेट लागू शकते. याचे अनेक कारण आहे. जसं की तुम्हाला माहिती मित्रांनो, आता एसएससीने काही मागील भरत्या घेतलेल्या आहे. त्यांचे रिझल्ट मी बघितलेले असेल तुम्ही. काही भरत्यांचे रिझल्ट हे 5-5, 6-6 महिन्यांनी लागलेले आहे. तर नक्कीच ही एसएससीजीडीची खूप मोठी भरती आहे. लगभग 50 लाख मुलं यामध्ये पेपर देतात. तर याच्याही रिझल्टला थोडा वेळ लागू शकतो. जास्तीत जास्त अजून 1 महिना. मित्रांनो, ह्यो रिझल्टचा जो मधला वेळ असतो या वेळेमध्ये प्रत्येक गोष्ट मॅनेज करणं असते. जसं की तुमचं फिजिकल, मेडिकल यांचे सेंटर वाटणं, त्यानंतर त्यामध्ये पूर्ण टीम डिप्लॉय करणं की कोणत्या प्रकारचे तुमचे फिजिकल कोण घेणार आहे किंवा फिजिकल कोणाकडे द्यावं, असे अनेक प्रकारचे अरेंजमेंट करावं लागते. त्यामुळे तुमच्या रिझल्टला कधी कधी वेळ लागत असतो. तर नक्कीच थोड्या दिवसात रिझल्ट येऊन जाईल. त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न मुलांच्या मनामध्ये हा आहे की सर, फिजिकल आणि मेडिकल एक सोबत होईल का? मित्रांनो, फिजिकल आणि मेडिकल एक सोबत जर झालं तर नक्कीच जर एसएससीने टाइम घेतला किंवा खूप रिझल्टला जास्त टाइम घेतला तर फिजिकल आणि मेडिकल एकखट्टी घेण्याचा ते नक्कीच विचार करतील. कारण की यामध्ये टाइम पण मॅनेज होतो, की जसं की जे जास्त टाइम लागलेला आहे तो यामध्ये ते मॅनेज करू शकतात आणि यामध्ये फ्रॉड होण्याचे बी खूप कमी चान्सेस असतात. जसं की तुम्हाला माहिती आहे आता काही टाइमापासून नीट पेपर लीक, त्यानंतर अनेक प्रकारच्या पेपर लीकवर मुद्दे चालू आहे. तर हा विचार करू शकते की लवकरात लवकर फिजिकल आणि मेडिकल, म्हणजे फिजिकल आज घ्यायचं आणि मेडिकलला लगेच उद्या बोलून घ्यायचं, असं पण होऊ शकतं. जसं की 2 बोर्ड बसतील, एक तुमचं फिजिकलचा बोर्ड बसेल आणि एक तुमचं मेडिकलचा बोर्ड बसेल आणि दोन्ही कामं सोबत चालतील, असं शक्य आहे. परंतु मित्रांनो, यामध्ये काही अडचणी पण असतात. जसं की तुम्हाला माहिती आहे फिजिकलसाठी तुमचे खूप जास्त मुलं बोलल्या जातात आणि प्रत्येकाचंच मेडिकल जर घ्यायचं तर यामध्ये मॅनेजमेंट करण्यासाठी गव्हर्नमेंटला थोडा वेळ लागू शकतो किंवा प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे पण हे होणं थोडं शक्य वाटत नाही. कारण तुम्ही बघा, इतके मुलं एकखट्टी फिजिकलला येणार आहे, तितक्या सर्व मुलांचं मेडिकल घेणं म्हणजे सोपं नाही. हा एक गोष्ट नक्की होऊ शकते, तुमची मेडिकल झाल्याबरोबर तुमचे जे रिमेडिकल असेल ते 2 ते 3 दिवसात होईल. हे होऊ शकतं. यानेही टाइम कव्हर होऊ शकतो. तर नक्कीच मित्रांनो, तुमचे फिजिकल आणि मेडिकल सोबत होऊ पण शकतात आणि नाही पण होऊ शकत. परंतु मित्रांनो, यामध्ये नाही होण्याचे चान्स जास्त आहे, कारण की इतक्या मुलांना मॅनेज करणं मेडिकलसाठी सोपं नसतं. त्यानंतर अजून एक सर्वात मोठा प्रश्न मुलांचा हा आहे की सर, जागा वाढतील का? तर मित्रांनो, 99% चान्स आहे की तुमच्या जागा वाढतील. तुम्ही मागील काही भरत्या बघितल्या असेल 2021 पासून झालेल्या, लगभग प्रत्येक भरतीमध्ये तुमच्या जागा इन्क्रीज झालेल्या आहे. फक्त 1 ते 2 भरती सोडली तर नक्कीच मित्रांनो, या भरतीमध्ये पण तुमच्या जागा वाढण्याची पूर्ण संभावना आहे. नाही काही तर 10 ते 15,000 जागा तरी तुमच्या प्लस होऊ शकतात. ही पूर्ण संभावना आहे. त्यामुळे पण रिझल्ट थोडा डिले होत असेल, कारण की जर जागा वाढल्या तर नक्कीच मुलं ही फिजिकलला जास्त बोलवणार. मित्रांनो, जागा वाढ नाही तर आताच वाढल्या पाहिजेत. कारण की तुम्हाला माहिती आहे, जर तुमचा फिजिकलला नंबर लागून तुम्हाला नोकरी लागण्याचा चान्स मिळू नये तर जागा आताच वाढल्या पाहिजेत आणि आता वाढल्या तेव्हा जास्तीत जास्त मुलं फिजिकलला बोलवेल किंवा कट ऑफ मध्ये फरक पडेल. मित्रांनो, जेही मुलं रिझल्टची वाट बघत आहे, ज्यांना रिझल्टची आतुरता आहे, ते फक्त व्हिडिओज बघत बसू नका किंवा फक्त रिझल्टची वाट पाहत बसू नका. नक्कीच थोडीफार तयारीही करत राहा. जर तुम्ही तयारी करत राहिला तर तुम्ही येणारी जी भरती आहे ती मिस करणार नाही. नाहीतर असं व्हायला नको की तुम्हाला एक तर काठावर मार्क्स आहे आणि तितक्याच मार्क्सवर तुम्ही रिझल्टची वाट बघत बसले, फिजिकल करत बसले, त्यानंतर मेडिकलही दिलं आणि फायनल मेरिटमध्ये तुम्ही 1 मार्क्सनं कटून गेले. तर नक्कीच येणारी जी भरती आहे त्यामध्ये मग तुम्हाला परत कमी मार्क्स पडल आणि परत तुम्ही कटसाल. त्यामुळे ज्यांना की असं वाटतंय की मला काठावर मार्क्स आहे, ते नक्कीच अभ्यासही करत राहा. मित्रांनो, जी येणारी एसएससीजीडीची भरती आहे ही यापेक्षाही मोठी भरती असणार आहे. तर त्याची परिपूर्ण तयारी करत राहा. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक वर्षाला एसएससीजीडीची भरती निघत आहे. मीही पहिल्या 1-2 एसएससीजीडीच्या भरतीमध्ये कटलेलो आहे आणि त्यानंतरच्या एसएससीजीडीच्या भरतीमध्ये झालेलो आहे. याचा अर्थ हे मित्रांनो की तुमचा जो अनुभव आहे तोच तुम्हाला नेक्स्ट भरतीमध्ये कामी येतात. या भरतीमध्ये जे पोरं होणार आहे ते मागील भरत्यामध्ये कुठे ना कुठे कटले होते. तर तयारी सोडू नका, तयारी करत राहा. त्यानंतर अनेक मुलांचा एकच प्रश्न असतो की सर, कट ऑफ किती लागेल? कट ऑफ किती लागेल? मित्रांनो, मी तुम्हाला पहिलेही ॲव्हरेज कट ऑफ सांगितलेलं आहे की इतकं कट ऑफ लागणार आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, मागील भरत्यांमध्ये प्रत्येक भरत्यामध्ये तुम्हाला जवळपास 110 मार्क्स तरी लागलेले आहे कोणतीही एक पोस्ट मिळवण्यासाठी. तर याचा अर्थ मित्रांनो हेच आहे की कोणतीही एक पोस्ट मिळवण्यासाठी तुम्हाला 108, 110 इतके मार्क्स तर पाहिजेत आणि मुलींसाठी जवळपास 100 ते 105च्या मधात मार्क्स पाहिजेत. यामध्ये तुमचं नॉर्मलायझेशन खूप मोठा फरक पडतं. जर नॉर्मलायझेशन चांगलंच झालं तर खूप साऱ्या मुलांना मार्क्स पण मिळून जातात आणि काही मुलांचे मार्क्स सुद्धा कमी होतात. तर नक्कीच कट ऑफ एक्झॅक्टली सांगणं इतकं सोपं नसतं. एक मागीलच्या झालेल्या भरत्यापासून ॲव्हरेज घेऊ शकता की
की तुम्हाला किती मार्क्स लागतील भरती होण्यासाठी. आणि मित्रांनो, यामध्ये एक एक्स फॅक्टर असतो, तो म्हणजे की जास्त मार्क्सवाले मुलं जे आहे ते मेडिकलमध्ये कटू शकतात, फिजिकलमध्ये कटू शकतात. यामुळे हे तुमचा कट ऑफ कमी जादा होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. तुम्हाला माहिती आहे की जसं की 140 मार्क्स किंवा 130 मार्क्स घेतलेला विद्यार्थी याचं फिजिकल कमजोर असेल किंवा मेडिकल कुठे एखादा पॉईंट असेल तर नक्कीच तो बाहेर होऊन जाईल. आणि जे त्याच्या खालील मार्क्स आहे त्यांचे सगळं काही क्लिअर असेल तर त्यांचा चान्स जास्त बनून जाईल पुढे येण्याचा. त्यामुळे कट ऑफ ठरताना या गोष्टी बघतात. परंतु एक इन अन ॲव्हरेज तुम्हाला 110 मार्क्स तरी पाहिजेत कट ऑफमध्ये बसण्यासाठी, ओपन मुलांसाठी कोणतीही एक पोस्ट मिळवण्यासाठी. आणि मुलींसाठी 105 मार्क्सच्या आसपास मार्क्स पाहिजेत. मित्रांनो, मी जो कट ऑफ सांगत आहे हा फायनल आहे. फिजिकलवर तर 90-80 वाला मुलगा बी बसून जाईल, कारण की त्यांना कोणत्याही हालतीत मुलं पूर्ण करणं आहे फिजिकलसाठी. परंतु फायनल होण्यासाठी मित्रांनो तुम्हाला फिजिकल ते मेडिकलच्या कट ऑफचं जे अंतर आहे ते 8 ते 9 मार्क्स तरी पाहिजेत. यावरूनच तुम्हाला कळून जातं तुमचं फायनल होणार आहे किंवा नाही होणार आहे. कोणत्या प्रकारचा डाऊट असेल तर नक्कीच माझ्या कमेंटमध्ये विचारा. माझ्याशी संपर्क साधण्यासाठी माझ्या टेलिग्रामवर जा. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. तिथून माझा नंबर घ्या आणि माझ्याशी संपर्कही साधू शकता.